या ठिकाणी मानली जाते. दुसरी एक महत्वाची घटना अशी आहे की पंडित दासांनी भारत शाक्य बौद्ध असोसिएशनची स्थापना केलेली आहे. आणि हा पंडित दास हा पालीचा अभ्यासक आहे. त्यामुळे त्यांनी त्रिपिटकं वाचली होती. आणि या असोसिएशनच्या वतीने 19वी घटना आहे, सन 1900 मधली घटना आहे. आणि मग पाली ग्रंथ वाचलेले आहेत, त्रिपिटकं वाचलेले आहेत आणि हे 4 लोकांच्या समोर तो सांगतोय. आणि ही घटना पुढे पुढे जात असताना, धम्माकडे घेऊन जात असताना 1910ला मुंबई विद्यापीठामध्ये पालीचा अभ्यास सुरू झाला. कारण मुंबई विद्यापीठाची स्थापना माझ्या माहितीप्रमाणे 1857ची आहे. आणि 1910ला पालीचे अभ्यास वर्ग मुंबई विद्यापीठामध्ये सुरू झाले. आणि ब्रिटिशांची संकल्पना आहे कलकत्ता युनिव्हर्सिटी, म्हैसूर युनिव्हर्सिटी आणि बॉम्बे युनिव्हर्सिटी. म्हणजे मी मगाशी जे म्हणालो होतो की पाश्चात्य शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण भारतीयाला द्यायचं, मग पाश्चात्य प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर विद्यापीठाची गरज लागली आणि मग ही 3 विद्यापीठं निघाली. आणि त्या विद्यापीठांच्या मध्ये भारतामध्ये पालीचे वर्ग पहिल्यांदा 1910 मध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सुरू झाले आणि तिचा अभ्यास करू लागले बरीचशीच मुलं. बाबासाहेब या कालखंडामध्ये प्राथमिक अवस्थेत आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेब राहत होते, ज्या गावात राहत होते, तिथंच पालीचे वर्ग सुरू आहे. आणि 1912ला पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये परत पालीचे वर्ग सुरू झाले. म्हणजे धम्माचा अभ्यास कुठे आहे तर तो पाली भाषेमध्ये आहे, पाली ग्रंथांच्या मध्ये आहे. म्हणजे जे साहित्य आपल्याला विचार करायला लावणार आहे, क्रांतीकडे घेऊन जाणारं जे साहित्य आहे, हे साहित्य इथं निर्माण होत होतं. माणसाची प्रगती फक्त आर्थिक बाजू किंवा आर्थिक आपण सक्षम झालो म्हणून होत नसते, तर आर्थिक बाजू सक्षम होत असताना त्याला साहित्याची गरज असते. आणि हे साहित्य सकस असावं लागतं. आणि हे साहित्य सकस बाबासाहेबांना मिळालं आणि म्हणून बाबासाहेब आपल्याला धम्माकडे घेऊन गेले. आणि हा विचार या ठिकाणी घेऊन जात असताना दुसरा एक महत्वाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ 1907चा आहे. काय नाव आहे पहा, इसेन्स ऑफ बुद्धिझम. आणि हा ग्रंथ पी लक्ष्मी नरसी यांनी लिहिलेला आहे. 1907चा ग्रंथ आहे. आणि बाबासाहेबांनी खूप काळजीपूर्वक हा ग्रंथ वाचला. आणि हा ग्रंथ काळजीपूर्वक बाबासाहेबांनी वाचल्यानंतर 1948ला बाबासाहेबांनी या पुस्तकाच्या प्रती त्या मुद्रित केल्या मुंबईमध्ये आणि त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवल्या. आणि बाबासाहेब म्हणतात, हा आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व ग्रंथात सर्व उत्कृष्ट असा मी ग्रंथ मानतो. तो कोणता ग्रंथ आहे, इसेन्स ऑफ बुद्धिझम. आणि हा इसेन्स ऑफ बुद्धिझम वाचल्यानंतर बाबासाहेबांच्या लक्षात आले की हा लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे. बाबासाहेबांचं तत्व होतं की मी जे वाचलेलं आहे ते लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे इथंही बाबाला हिंदूला नाकारायचं आहे. म्हणजे मुखोद्गत जे होतं ते कानात सांगायची जी गोष्ट होती ती बाबासाहेबांनी इथे नाकारलेली आहे. मी जे वाचलेलं आहे, मी जे साध्य केलेलं आहे, ही गोष्ट लोकांच्या पर्यंत गेली पाहिजे. शेवटच्या माणसापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे. पण बाबासाहेबांच्या वाचनात जे जे गोष्टी आल्या, जे जे साहित्य आलं, हे साहित्य बाबासाहेबांनी सामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर भिक्खू संघरक्षित त्यांनी नमूद केले की बाबासाहेब जेव्हा कोलंबो विद्यापीठामध्ये गेले, त्या कोलंबो विद्यापीठामध्ये बाबासाहेबांनी बुद्धिस्ट लिटरेचरचा अभ्यास केला. म्हणजे बौद्ध साहित्याचा अभ्यास बाबासाहेबांनी केला. बुद्धिस्ट लिटरेचर कोलंबोमध्ये काय जास्त आहे, फक्त जाता जाता ती गोष्ट सांगतो की सम्राट अशोकची मुलं तिकडे गेलेली होती आणि पुस्तकं घेऊन गेलेली होती. आणि ती पुस्तकं तर इतकी होती की ते जहाज भरलेलं होतं, पूर्ण जहाज भरलेलं होतं. आणि जहाज पुढे गेल्यानंतर पुस्तकांची संख्या जास्त होती आणि माणसांची संख्या त्याच्यामध्ये कमी होती. फक्त जबाबदारी काय होती की त्या भिक्खू संघावरची जबाबदारी होती की पुस्तकं श्रीलंकेला पोच करायचे, धर्म वाढवायचा, धम्म वाढवायचा. आणि मध्ये गेल्यानंतर ते जे जहाज आहे हे जहाज डळमळू लागले, कारण पुस्तकांची संख्या त्याच्या
त्याला वजन जास्त झालं होतं. आणि मग भिकूंच्या लक्षात आले हे पुस्तक कोलंबो पर्यंत जाणं खूप महत्वाचं आहे, आपण महत्वाचे ना. कॅप्टनला त्यांनी सूचना दिली, आम्ही समुद्रामध्ये उड्या मारतो, आमची आहुती देतो, पण हे साहित्य धम्माचं श्रीलंकेपर्यंत पोहोचलं पाहिजे, की जे सम्राट अशोकने हे काम केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. आणि मग ते साहित्य कोलंबोमध्ये गेलं आणि जी काही त्रिपिटकं जी आहेत ती त्रिपिटकं बाबासाहेबांना कोलंबोच्या विद्यापीठामध्ये अभ्यासाला मिळाली. ही गोष्ट भिकू संघरक्षित ती नोंद करून ठेवलेली आहे. आणि मग बाबासाहेबांनी बौद्ध तत्वज्ञानाच्या मार्गाचा अवलंब केला. म्हणजे मुक्तीचा मार्ग जो आहे हा मुक्तीचा मार्ग आपण अवलंबला पाहिजे आणि तो विज्ञाननिष्ठ आहे अशा पद्धतीने अभ्यासाची बैठक बाबासाहेबांची इथं झाली. हे महत्वाच्या घटना आहेत, बाबासाहेबांना धम्माकडे घेऊन जाणार आहे. आणि त्याच्यातल्या छोट्या मोठ्या घटना सुद्धा बाबासाहेबांना प्रेरित करतात. काय पहा की 1927 ला बाबासाहेब महाडला गेले होते. महाडचा क्रांतीचा संग्राम मी सांगत नाही. बाबासाहेब रायगडला येत असताना त्यांची इच्छा झाली की बुद्ध लेणी आपण बघूया. महाडला बुद्ध लेण्या आहेत आणि बुद्ध लेण्या बघायला गेल्यानंतर बाबासाहेबांच्या समोर त्यांच्या सोबत काही कार्यकर्ते आहेत आणि हे कार्यकर्ते काय करू लागले की कार्यकर्त्यांचा काही तेवढा अभ्यासाचा बेस नव्हता किंवा धर्माबद्दलची माहिती नव्हती. इथपर्यंत बाबासाहेबांचा अभ्यास झालेला आहे, बाबासाहेबांनी धम्माचं चिंतन केलेलं आहे. 1927 ची गोष्ट आहे. आणि मग बुद्ध लेण्या बघायला गेल्यानंतर बुद्धाच्या आसनावरती काही बाबासाहेबांचे कार्यकर्ते बसू लागले. त्यांना या गोष्टीची कल्पना नव्हती हे किती पावित्र्य आहे, किती पवित्र आहे. आणि मग बाबासाहेबांनी सूचना दिल्या की ही गोष्ट तुम्ही करू नका. त्या ठिकाणी भिकू लोक बसत असत, आपले धम्म प्रचारक बसत असत, त्यामुळे त्यांच्या आसनावरती तुम्ही बसण्याचा प्रयत्न करू नका. आणि हा जो विचार आहे हा विचार बाबासाहेबांना धम्माकडे घेऊन जाणार. म्हणजे ज्याला आपण वैचारिक बेस म्हणतो, साध्या साध्या गोष्टीमध्ये बाबासाहेबांना स्फुल्लिंग तयार केलेलं आहे गौतम बुद्धाच्या विचारांनी. आणि मग बाबासाहेब राजगडकडे येतात. 1934 ची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्ट नाकारलेली आहे. बाबासाहेबांनी राजगडला दादरमध्ये घर बांधलं 1934 ला. त्या घराला बाबासाहेबांनी राजगड नाव दिलं. हे बिंबिसार राजाच्या राजधानीचं नाव आहे. धम्म कसा बाबासाहेब प्रत्येक गोष्टीत प्रेरित केलेला आहे. आणि 1936 ची परत एक घटना आहे. इटालियन भिकू लोकनाथ यांनी बाबासाहेबांची एक मुलाखत घेतली होती आणि मुलाखतीमध्ये बाबासाहेब धम्मावरती खूप बोलले होते. 1936 ची गोष्ट आहे. म्हणजे 35 ला तर त्यांनी घोषणा केलेली आहे आणि 36 ला मुलाखत आहे भिकू लोकनाथ बरोबरची. आणि या मुलाखतीमध्ये नंतर त्या भिकूने सार काढलं की बाबासाहेबांचा कल हा 100% धम्माकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे बाबासाहेबांचा एक पक्का विचार या ठिकाणी झालेला आहे. आणि त्याच्यानंतर 1945 ची गोष्ट खूप महत्वाची आहे. अहमदाबाद येथे साबरमती नदीवरती शुडियल कास्ट फेडरेशनचं एक अधिवेशन भरलेलं होतं. या अधिवेशनाला बाबासाहेबांनी बुद्धनगर असं नाव दिलेलं आहे. किती महत्वाच्या घटना आहेत पहा. म्हणजे राजगडात आपण बघतोय आणि 45 ला बुद्धनगर असं अधिवेशनाला टायटल टाकतात. म्हणजे आपण अधिवेशन बघतोय त्या अधिवेशनाला नाव असतात वेगवेगळ्या लोकांची, साहित्यिकांची असतील, विचारवंतांची असतील, पण बाबासाहेबांनी बुद्धनगर अशा पद्धतीचं नाव दिलेलं आहे. आणि 1950 ला महाबोधीच्या एप्रिल मेच्या अंकात बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य हा लेख लिहिला. म्हणजे बाबासाहेब आता जवळ आलेले आहेत आपल्या विचाराशी. आणि त्यांना जे काय साहित्य लिहायचं होतं, जो ग्रंथ लिहायचा होता, त्या ग्रंथाच्या जवळ येत आहेत. आणि ग्रंथाच्या जवळ येत असताना परत एकदा कोलंबोच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ते सांगतात की तुम्ही बौद्ध धम्म स्वीकारा आणि आपले अस्तित्व स्पष्ट करा. तुमचं अस्तित्व जे नाकारलेलं आहे ते या ठिकाणी ते स्पष्ट करा. म्हणजे अस्पृश्य जे विद्यार्थी आहेत कोलंबो युनिव्हर्सिटी मधले, त्यांच्यासमोर बाबासाहेब सांगतात की तुमचं अस्तित्व स्पष्ट करा आणि हे अस्तित्व स्पष्ट करण्यासाठी बौद्ध धम्म स्वीकारा.
आणि बौद्ध धम्म स्वीकारत असताना वरीलचंही भाषण आहे त्यांचं, तोही भाग मी या ठिकाणी डिटेल घेत नाही, कारण या गोष्टी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, तुम्ही सर्व वाचक वर्ग आहात आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी धम्माकडे घेऊन जाणार. दिल्लीतलं भाषण आहे बाबासाहेबांचं 1951 आणि 51च्या भाषणामध्ये तर बौद्ध धम्माचा वृक्ष भारतात पुन्हा लावण्यासाठी दलितांनी सिद्ध व्हायला पाहिजे असं त्यांचं वाक्य आहे. आणि या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांच्याकडे घेऊन जातात. एक गोष्ट माईसाहेबांचं चरित्र प्रसिद्ध झालंय बाबासाहेबांचे, त्याच्यात आजही माझा त्याच्यावरती विश्वास बसत नाही, पण माईसाहेब म्हणतात बाबासाहेब बिर्ला विहारात गेले होते 1950ला आणि त्यांनी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केलं होतं. त्यावेळेला भिक्खू आर्यवंश उपस्थित होते. पण बाबासाहेबांनी माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे आपण तार्किकता फक्त करूया, ही गोष्ट कॉन्फिडेन्शियल ठेवली असेल, गुप्तता पाळली असेल. बाबासाहेबांच्या 1950ला त्या बिर्ला विहारामध्ये त्रिशरण पंचशील ग्रहण करत असताना त्यांचे मोजकेच कार्यकर्ते बाबासाहेबांच्या सोबत असतील आणि ही गुप्त गोष्ट ठेवली होती असं माईसाहेब या ठिकाणी सांगतात. आणि माईसाहेब या गोष्टी त्या पुस्तकामध्ये या ठिकाणी नोंद करतात. आणि मग बाबासाहेब धम्माच्या विचाराकडे येतात की जो धम्म आपल्या समोर बाबासाहेबांनी दिला. आणि मग हा विचार करत असताना बाबासाहेबांनी बौद्ध धम्म हा ग्रंथ